ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत सायली ही सांगते चला आपण आता एक खेळ खेळूयात। तर ते खेळचं नाव ऐकून सगळ्यांना हा शॉक बसतो। तर सायली ही सगळ्यांना शांत करते आणि बोलते आपण एक भातुकलीचा खेळ खेळूयात। तर ते ऐकून इकडे प्रिया तिला सांगते तुला तर काय तू खूप मनावरच घेतलेलं दिसते। अर्जुन बोलला की आज सुट्टीसारखं दिसते, तू तर सिरियसच झाली ग। तर ते ऐकून इकडे पूर्णाई सांगते आणि भातुकलीचा खेळ हा आपल्या घरात आधीपासूनच सुरू आहे। तर ते ऐकून इकडे अर्जुनला धक्का बसलेला असतो। तर पूर्णाई सांगतात कोणाशीही लग्न करून यायचं आणि सगळ्यांच्या आयुष्याची पार वाट लावून टाकायची। तर इकडे ते सगळं ऐकून प्रतिमा सांगते मला तर ही कल्पना खूप आवडलेली आहे। तर मग आपण लगेच ना हा खेळ खेळूयात कोणचा तरी, म्हणजे आपले सगळ्यांचे मन त्यात रमेल। तर प्रताप तिला सांगतो काय ग आता प्रतिमा तू तरी कशात ह्या खेळामध्ये गुत्ती। तर प्रतिमा सांगते जाऊते ना खेळूयात आपण। तर लगेच ते ऐकून रविराज सांगतो आता मला तर वाटते प्रतिमा एवढी आपल्याला फोर्सच करीत आहे प्रताप, मग आपण खेळायला तरी का नाही बोलायचं। तर लगेच त्यांचं सगळ्यांचं ऐकून अश्विन देखील बोलतो की मला पण चालेल हे। तर लगेच पूर्णाई सांगते की ठीक आहे मग चला मग सगळ्यांच्या मते मांडून हा खेळ खेळूयात। तर अश्विन प्रतिमाला सांगतो मग आत्या तूच सांग आपण कोणता खेळ खेळायचा। तर प्रतिमा ही सायलीला विचारते। तर सायली बोलती की चला मग आपण आज एक जोड्यांचा खेळ खेळूयात। तर सायली त्यांना सांगते ही जोडी काय फक्त नवरा बायकोची नव्हे तर ही आई बापाची, बाप लेकीची आणि भावाभावाची पण असू शकते। पण ह्या जोड्यांमध्ये एक कॉमन वस्तूची असते ती म्हणजे त्यांचा ताळमेळ। जर कोणाचा तोल गेला तर दुसऱ्याने सावरून घ्यायचं आणि दोघांना पण समजून घ्यायची, अशी जोडी त्याची असेल ना त्याचीच खरी जोडी मानली जाईल। तर सायली सांगते मग आपण हा खेळ खेळायचा। तर लगेच अर्जुन सांगतो की मी तयार आहे। तर लगेच प्रतिमा सांगते की मग सायली तूच सांग आपण कोणत्या कोणत्या जोड्या कोणाला जोडायच्या। तर सायली त्यांना सांगते की मी ज्यांना ज्यांना बोलवतील त्यांनी ह्या सर्कलमध्ये उभा राहायचं आणि त्यांना जे टास्क दिलं आहे त्यांनी ते कंप्लीट करायचं आणि ह्या दोघं जे जोड्या उभ्या राहतील त्यांनी फक्त इशाऱ्यांनीच दोघांना समजून घ्यायचं आणि टास्क पूर्ण करायचं आणि एकदम हसायचं पण नाही आणि डोळे मिटून पण नाही घ्यायचे आणि त्यांनी जो टास्क त्यांना दिला आहे त्यांनीच तो सर्कलमध्ये राहूनच कंप्लीट करायचा। आणि जर कधी पण काही मिस्टेक होऊन जर तुम्ही त्या सर्कलच्या बाहेर गेलात तर ती जोडी ही डिस्क्वालिफाय होईल। तर लगेच ते ऐकून इकडे तन्वी सांगते की पण हा आपण टास्क कसं कंप्लीट केलं आहे तर त्याच्यावर कोण लक्ष देणार, कोणी म्हणजे कोणीतरी एम्पायर तर हवा ना, तर अंपायर नसला की खेळ तरी कसा होणार। तर लगेच सायली सांगते इथे चीटिंग कुणीच करणार नाही आहे आणि अंपायर म्हणून आपली पूर्ण आई म्हणून आपण त्यांना सिलेक्ट करूयात। तर सगळ्यांना हा आनंद होतो। तर सायली विमलला सांगते लवकर पेन आणि वही आणा, त्यांना मार्क्स नोट करायला वही आणि पेन द्या। तर सायली सांगते चला आपण आपला हा खेळ सुरू करूयात आणि पहिली जोडी म्हणून सायली ही आई आणि अश्विन भाऊजींना बाहेर बोलावते। तर सायली त्यांना कार्य म्हणून त्यांना सांगते की आई तुमच्या डाव्या हातावर एक पाण्याचा ग्लास भरलेला असेल आणि अश्विन भाऊजी तुमच्या उजव्या हाताला एक पाण्याचा जग ठेवलेला असेल आणि तुम्ही ते पाणी त्या ग्लासमध्ये ओतायचं ते पण न बघता आणि अजिबात ते करताना हसायचं नाही आणि बोलायचं पण नाही आणि जर बाय मिस्टेकली तुम्ही या सर्कलच्या बाहेर आले तर तुमच्या दोघांची जोडी डिस्क्वालिफाय होईल। तर लगेच इकडे विमल ही जग भरलेला पाण्यात आणि एक ग्लास आणते आणि तो अश्विन भाऊजीकडे आणि कल्पनाकडे देते। तर त्यांचा हा गेम सुरू होतो। तर इकडे कल्पना त्याला सांगते तर लगेच पूर्णाई बोलते कल्पना काही बोलायचं नाही बरं का गेममध्ये। तर ते दोघेही एकमेकांकडे बघत तो भरलेला जग त्या पाण्यात ओतत असतात। तर त्यांची सगळ्यांची मज्जा हे बघत असतात। तर अश्विन हा पाणी भरत असताना थोडं पाणी खाली सांडतं आणि त्यांची दोघांची जोडी ही डिस्क्वालिफाय होते। तर पूर्णाई ही सायलीला सांगते पुढची जोडी कोण आणि पुढचा टास्क काय। तर सायली सांगते। तर सायली बोलून त्यांना सांगते की पुढची जोडी आहे बाप आणि लेकाची, म्हणजे बाबा आणि हे। तर सायली त्यांचा टास्क सांगते तुमच्या प्रत्येक ताटात एक वाटी आणि एक चमचा ठेवायचा, पण हे ठेवत असताना भांड्यांचा बिलकुलही आवाज होता कामा नये आणि तुम्हाला हे सर्कलमध्येच उभा राहून तुमचा टास्क कंप्लीट करायचा आणि तुमचा दोघांचा एक एक पाय बांधलेला असेल आणि जर तोल जाऊन तुम्ही दोघं हे सर्कलच्या बाहेर आलात तर तुमची दोघांची जोडी ही डिस्क्वालिफाय होईल। तर गेमला सुरुवात होती आणि सायली त्या दोघांचे पाय बांधते। तर इकडे ते भांडे ठेवत असताना त्यांचे चमचा जेव्हा टाईम येतो तेव्हा चमचा त्यांच्या हातातून पडतो आणि ते दोघेही त्या सर्कलच्या बाहेर येतात। तर लगेच पूर्णाई हसत सांगते चला दोघेही डिस्क्वालिफाय होत। तर पुढे सायली सांगते दुसरी जोडी आहे बाप लेकीची आणि तसंच बाप लेकीचा सुगंध म्हणून त्यांची सुगंधित टास्क पण आहे त्यांना। तर पुढची जोडी आहे रविराज काका आणि आपली प्रिया। तर सायली सांगते तुमचा टास्क आहे तुम्हाला एकाच हाताने तुम्हाला हार बनवायचा आहे, तुमचा उजवा हात हा मागे असेल आणि डाव्या हाताने तुम्हाला तो हार बनवायचा आहे। तर सायली त्यांना सांगते प्रिया
डाव्या हातामध्ये फुलं असतील आणि रविराज काका तुमच्या उजव्या हातामध्ये सुई असेल आणि जर बाय मिस्टेकली ते फुलं जर सर्कलच्या बाहेर पडले तर तुमची जोडी देखील डिस्क्वालिफाय होईल. तर तन्वी ही रविराजला सांगते आपण दोघे करूयात, कारण आपल्या दोघांसारखं कोऑर्डिनेशन या फॅमिलीमध्ये कोणाचंच नाही. तर एकमेकांच्या हातामध्ये सुई आणि फुलं दिलेली असतात आणि त्यांना दोरा ओवायला सांगतात. तर तन्वी ही सुईमध्ये दोरा घालायचा प्रयत्न करते, पण तिला काही तो दोरा जात नसतो आणि तिच्या हातातून ते सगळे फुले पडतात आणि त्यांची जोडी देखील ही डिस्क्वालिफाय होते. तर नंतर आता अर्जुन सांगतो मी आता शेवटची जोडी मी अनाऊन्स करणार आणि ती शेवटची जोडी अशी आहे की कनेक्शन तर काहीच नाही आहे, पण दोघांमधले कोऑर्डिनेशन खूप जास्त आहे. त्याच्यासाठीच पुढची जोडी आहे प्रतिमा आत्या आणि सायली. तर हे सगळे त्यांना क्लॅप करतात. तर अर्जुन सांगतो मग तसं मी तुमची जोडी ठरवली, तसेच टास्क पण मी देणार. एकदम सिम्पल टास्क आहे, तुम्हाला फक्त टिकली घ्यायची आणि दोघांच्या मधोमध इथे तुमच्या डोक्याला लावायची. तर ते ऐकून सगळे हसू लागतात. पण हे करण्यासाठी तुमचे दोघांचेही डोळे बंद असतील आणि पण तुम्हाला ती टिकली मधोमधच राहावी आणि एकदम तुम्हाला बोलायचंही नाही आणि कोणत्याही हाताने टच पण करायचं नाही आणि तुम्हाला डिरेक्टली ती टिकली कपाळाच्या एकदम मधोमध लावायची. तर लगेच ते ऐकून तन्वी सांगते यांना काही जमत नसते आता. तर लगेच तिला रिटर्नमध्ये बोलत अर्जुन म्हणतो जस्ट वेट अँड वॉच. तर लगेच गेम सुरू होतो. त्यांना डोळे बंद करायला सांगतात आणि विमल आणि अर्जुन हे दोघींनाही गोल गोल फिरवतात आणि त्यांना मागे एकमेकांच्या मागे उभा करतात. तर अर्जुन सांगतो आधी प्रतिमा आत्या आणि मग सायली आणि दोघेही मागे उभा करून त्यांना ती टिकली लावायला सांगते. तर दोघेही लगेच एकमेकांकडे बघताना वळतात. तर त्या दोघांनाही हे सगळेजण चेअरअप करत असतात. तर त्या दोघींना इमॅजिन करतात की सायलीच्या पुढे प्रतिमा आहे आणि ती कोणत्या अँगलने तिला टिकली लावते आणि प्रतिमाला सुद्धा सायली ही इमॅजिन करते की तिच्या पुढे देखील ती उभा राहून कोणत्या अँगलने टिकली लावते. तर दोघींनीही एकमेकाच्या कपाळावर एकदम मिडलमध्येच मधोमध बरोबर टिकली लावलेली असते. तर ते बघून सगळ्यांना धक्का बसतो. तर लगेच इकडे हसतच अर्जुन सांगतो वा काय फॅन्टॅस्टिक, काय भारी खेळलात तुम्ही. तर प्रताप सांगतो या दोघांचं खेळायचं काही नाही, पण आपल्या फॅमिलीमधून सगळ्या जोडींमधून ह्या दोघांची जोडी ही विनर झालेली आहे. तर इकडे पूर्णाई त्यांना सांगते रक्ताच्या जोडीतल्या त्या जे जोडी होतात त्यांची तर तोल गेलाच त्यांचा, पण यांची तर मनातली जोडी होती आणि यांची तर बरोबर आली. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आता सायली सांगते आता दुसरा गेम आहे. आता सगळ्या दोघींच्या नवरा बायकोच्या जोड्या इथे बसणार आणि त्यांच्या मनामध्ये कोणता पहिला शब्द आला त्यांनी तो सांगून दाखवायचा आणि जो शब्द त्यांचा एकदम बरोबर आणि कोऑर्डिनेशनने बरोबर येईल ती जोडी ही विनर होईल. तर इकडे जेव्हा सगळ्यांची जोडी होती आणि तन्वी आणि अश्विन येतो तेव्हा त्यांना शब्द दिलेला असतो लग्न. तर अश्विन काहीतरी वेगळं सांगतो आणि तन्वीही सांगते अधिकार. तर ते ऐकून दोघांचीही जोडी डिस्क्वालिफाय होते आणि दुसरी जोडी म्हणून आता अर्जुन सायलीला बोलावतात. तर त्या दोघांची जोडी ऐकल्यानंतर त्यांना शब्द दिलेला असतो प्रेम. तर प्रेम बोलल्यास लगेच इकडे दोघंही बोलतात विश्वास. तर इकडे ते ऐकून इकडे ते दोघेही जिंकतात आणि इकडे प्रतिमा आत्या बोलतात की आपण आता हे सगळ्यांनी स्वीकारायला हवं की ही जोडी अनुरूपच नाही तर ही श्रेष्ठ आहे. तर ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.